सभापती महोदय, अनिल परब साहेब वकील आहेत, पण वकिली त्यांची फेल गेलेली आहे. कारण तुम्ही मागणी केली 2005 पासून पाहिजे, त्याचं उत्तरही घेतलं. म्हणजे आपण प्रश्नही विचारलात, उत्तरही घेतलं, रेकॉर्डवर आलं आणि आणि त्याच्यानंतर आफ्टर थॉट प्रश्नावर तुम्ही प्रश्न. कायदा सांगताय. म्हणजे हेच फक्त मी पण निदर्शनास आणतो. कायदा हा प्रश्न आल्या आल्या तुम्ही सांगायला पाहिजे होता. त्याच्यावर सभापतींनी काय रुलिंग दिली असतं. चर्चा सगळी सोपस्कर पूर्ण झाली. आपलं बोलून झालं, उत्तर घेऊन झालं. नाही, नाही, सभापती महोदय, मी कायदा बोलतोय म्हणून नियमानेच बोलतोय की हे खरं आहे. परब साहेब, तिसऱ्यांदा प्रश्न आहे, तिसऱ्यांदा उत्तर आहे, याच्याशी मीही सहमत आहे. सभापती महोदय, आपल्याकडे माझी विनंती आहे की म्हणजे शेवटी या विधिमंडळात तीन तीनदा प्रश्न येणार, तीन तीनदा उत्तर देणार, SIT नेमल्यानंतर SIT त्या ठिकाणी वेळ मागणार, म्हणजे काय अर्थच नाही. सर्वोच्च सभागृह म्हणतो SIT नेमल्यानंतर टाइम बाउंड व्हायला पाहिजे. आम्ही त्या ठिकाणी काळजी घेतो. माझा अहवाल झाला 3 महिन्यात, मी 2.5 महिन्यात केला. जर आम्ही लोकप्रतिनिधी एवढे सतर्क असू तर माझी विनंती एवढीच आहे की SITचा आणखी टाइम बाउंड. नाही, SITने वेळ मागितला ना वाढून आपल्याकडे. आपण देणार आहात की नाही मला माहीत नाही, परंतु SITला बा महिन्याचा वेळ, टाइम बाउंड काहीतरी करा ना. टाइम बाउंड जर केलं नाही तर असंच भिजत राहतं. प्रश्न येतात, उत्तरं देतात, न्याय मिळत नाही. सभापती, माझा माझा एवढाच प्रश्न आहे